नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 10 जानेवारी दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच 10 आणि 11 जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर या भागात केरळच्या दक्षिण भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि केरळच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. त्याच्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो असाच दक्षिण भागातून दक्षिण भारतात येत आहे. त्याच्यामुळे तमिळनाडू, केरळ, कर्नाटकचा दक्षिण भाग या भागात हलका मध्यम पाऊस चालू आहे. तसेच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रावरून आपल्या राज्यात सुद्धा बाष्पाचा पुरवठा थोडाफार होत आहे कालपासून. त्याच्यामुळे काल दक्षिण महाराष्ट्रात थोड्याफार ठिकाणी हलका मध्यम पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी झालेला आहे. जो WD आहे तो या भागात आहे आणि याची तीव्रता कमी झालेली आहे. त्याच्यामुळे याचा इफेक्ट काय जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात नसणार आहे. ह्या भागात काय हिमवृष्टी होण्याचा अंदाज नाही आणि उत्तर भारतात सुद्धा पावसाची शक्यता ही नाहीच्या बरोबरच आहे. ढगाळलेलं हवामान राहील. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या भागात ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यताही नाहीये. आपल्या राज्यात सध्या पाहायचं गेलं सध्याच्या टाईमनुसार म्हणजेच हा व्हिडिओ रेकॉर्ड 10 वाजता करतोय तर 10 वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार बुलढाणा आणि जळगाव या भागात थोडाफार हलका मध्यम पावसाचा ढग दिसत आहे. दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात ढगाळलेलं हवामान आहे आणि कुठेतरी हलके थेंब पाहायला मिळत असतील. बाकी विशेष पावसाचे ढग सध्या सक्रिय नाहीयेत. त्याच्यानंतर आजचा म्हणजेच 10 तारखेचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी पावसाची शक्यता आहे ती अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या पट्ट्यात हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, एकाच दुसऱ्या ठिकाणीच होऊ शकतो. तसेच पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना या पट्ट्यात सुद्धा हलका मध्यम पाऊस आज म्हणजेच 10 जानेवारीसाठी होऊ शकतो. सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल. याच्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, पुणे, सातारा या सर्व भागात ढगाळलेलं हवामान राहील आज आणि कुठेतरी हलके थेंब पाहायला मिळतील. सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल. कुठेतरीच स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळतील. विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान. तसेच खाली चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता थोडीफार कमीच दिसत आहे. तरी सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या पट्ट्यात हलके थेंब पडण्याचा अंदाज आहे. त्याच्यानंतर उद्या म्हणजेच 11 तारखेला 11 जानेवारीला राज्यातील वातावरण हे पूर्णपणे क्लिअर होण्याचा अंदाज आहे. थोडंफार नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील उद्यासाठी आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता कमीच दिसत आहे. तरी सुद्धा हलके थेंब कुठेतरी झाले तर झाले. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. पावसाची शक्यता उद्या म्हणजेच 11 जानेवारीला कोणत्याच भागातून नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच 10 आणि 11 जानेवारीचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.